नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागील तासाला आपण प्रकरण क्रमांक 4च्या विषयीची माहिती पाहिलेली आहे. रयत ऑनलाईन स्कूल एज्युकेशन, सद्गुरू गाडगे महाराज कॉलेज कराड, विषय राज्यशास्त्र, इयत्ता 11वी. आमचे मार्गदर्शक आदरणीय प्राचार्य डॉक्टर मोहन राजमाने साहेब, मी विषय शिक्षक प्राध्यापक शिंदे UM. विद्यार्थी मित्रांनो, मागील तासाला आपण संविधानिक शासन, त्याचबरोबर संविधान म्हणजे काय हे आपण पाहिलेले. आता संविधान याचा अर्थ काय आपण पाहिला की देशाचा सर्वोच्च कायदा, किंवा त्याचबरोबर आपण असंही म्हटलं की ज्या दस्तऐवजामध्ये प्रामुख्यानं राज्याचा कारभार हा कसा चालवावा या संबंधीची तरतूद ज्याच्यामध्ये करण्यात आलेली असते त्याला संविधान असं म्हटलं जातं. विद्यार्थी मित्रांनो, संविधानाचे परस्पर 3 घटक आपण मागील तासाला पाहिले. त्याच्यामध्ये प्रामुख्याने आपण पाहतो की नियमांचा संच, अधिकारांचा संच, उद्दिष्ट व मूल्यांचा संच यांचा समावेश हा याच्यामध्ये केलेला असतो. विद्यार्थी मित्रांनो, संविधान हे 2 प्रकारे, एक लिखित आणि एक अलिखित अशा स्वरूपामध्ये असलेलं आपल्याला दिसतं. आता संविधानिक शासन, कॉन्स्टिट्यूशनल गव्हर्नमेंट, जगातील बहुसंख्य संविधानं ही लिखित स्वरूपामध्ये आहेत किंवा लिखित दस्तऐवजांचा असलेले आपल्याला दिसतात. त्यांना नियमांचा संच किंवा त्याचबरोबर अधिकारांचा संच, उद्दिष्ट, मूल्यांचा संच यांचा समावेश हा लिखित संविधानामध्ये केलेला. आता हे संविधान निर्माण करण्यासाठी प्रामुख्याने आपण पाहतो की संविधान निर्मितीसाठी काही विशिष्ट गटातील गट किंवा विशिष्ट गटातील दीर्घ आणि सखोल चर्चांती त्याची निर्मिती केलेली असते. आता उदाहरणार्थ अमेरिकेतील संविधानिक परिषदेनं संविधान निर्माण केलं, तर भारतातील घटना समितीनं भारतीय संविधानाची निर्मिती केली. म्हणजे संविधान निर्मितीसाठी स्थापन केलेल्या विशिष्ट गटातील दीर्घ आणि सखोल चर्चेअंती प्रामुख्यानं या संविधानाची निर्मिती ही प्रामुख्यानं झालेली असते. आता आपण पाहिलं की काही देशातील संविधान ही लिखित स्वरूपामध्ये. आता उदाहरणार्थ आपण भारताच्या संविधानाचं घेऊ की भारताच्या संविधानामध्ये आपण पाहतो की 395 कलम आणि 12 परिशिष्ट आहेत. पण सध्या आपण पाहिलं तर 444 कलम आणि 12 परिशिष्ट अशा प्रकारची विस्तृत आणि लिखित अशा स्वरूपाची ही राज्यघटना आहे. अमेरिकेमध्ये सुद्धा अमेरिकेतील जे संविधानिक परिषदेनं हे संविधान निर्माण केलेलं, तर भारताच्या घटना समितीनं, मग घटना समितीमध्ये जे सदस्य होते ते वेगवेगळ्या गटातील असलेले आपणाला दिसतात. जवळजवळ 389 हे सदस्य असलेले आपणाला दिसतात. मग त्याच्यामध्ये काँग्रेस पक्षाचे, मुस्लिम लीग किंवा त्याचबरोबर कायदे तज्ञ हे ते होते. घटना समितीचे अध्यक्ष म्हणून डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी काम पाहिलं. तर मसुदा समितीचं प्रमुख किंवा मसुदा निर्मिती ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर याचे अध्यक्ष होते. विद्यार्थी मित्रांनो, आता काही देशांचे संविधान ही अलिखित स्वरूपामध्ये असलेली दिसतात. याच्यामध्ये आपण पाहतो की युनायटेड किंगडम, आता युनायटेड किंगडम इंग्लंड या देशाचं जे संविधान आहे ते अलिखित स्वरूपामध्ये, कोठेही तिथे लिखित स्वरूपामध्ये नाही. त्या ठिकाणी काही रूढी, प्रथा, परंपरा, संकेत, पायंडे यानुसार त्या ठिकाणचा कारभार हा चालवला जातो. तर काही भाग त्या ठिकाणी लिखित असलेला आपल्याला दिसतो, तर काही भाग हा संविधानिक पायंडे आणि संकेतांनी पाळला जातो. आता उदाहरणार्थ पहा की इंग्लंडमध्ये किंवा युनायटेड किंगडमच्या राजा राणीला प्रधानमंत्री नियुक्तीचा असलेला अधिकार, याचं कुठेही लिखित अशा स्वरूपाचं नोंद नाही. पण त्या ठिकाणी एक परंपरा आहे किंवा त्या ठिकाणी एक पायंड आहे की त्या ठिकाणी युनायटेड किंगडम मध्ये राजा अथवा राणी प्रधानमंत्र्याची नियुक्ती करत असतो. आता प्रामुख्यानं भारतामध्ये आपण पाहतो, लक्षात घ्या की भारतातील राष्ट्रपती हे प्रधानमंत्र्याची नियुक्ती करतात. पण
असं कुठं हे संविधानामध्ये तशा प्रकारचं म्हटलं गेलेलं आहे की राष्ट्रपती प्रधानमंत्र्याची नियुक्ती करतील, पण प्रत्यक्षामध्ये ज्या राजकीय पक्षाला संसदेमध्ये बहुमत प्राप्त होतं, की संसदेमध्ये बहुमत प्राप्त होतं, ज्या राजकीय पक्षाला बहुमत प्राप्त होतं त्या राजकीय पक्षाच्या नेत्याची निवड ही प्रधानमंत्रीपदी राष्ट्रपती करत असतो. म्हणजे आता या ठिकाणी आपण पाहतो की लिखित स्वरूपामध्ये काही नियम आहेत, म्हणजे संविधान हे लिखित स्वरूपामध्ये असू शकतं किंवा त्याचबरोबर अलिखित स्वरूपामध्ये असणाऱ्या संविधानामध्ये प्रामुख्यानं की ज्याच्यामध्ये काही पायंडे किंवा त्याचबरोबर काही रूढी प्रथा परंपरा यानुसार काही निर्णय घेतले जातात. विद्यार्थी मित्रांनो, पुढचा जो उपघटक आहे तो म्हणजे संविधानवाद. आता संविधानवाद म्हणजे नेमकं काय, तर संविधानवाद म्हणजे शासनाचे अधिकार मर्यादित असणं. आता शासनाचे अधिकार मर्यादित असणं म्हणजे त्या अधिकारावर काही मर्यादा असणं. संविधानानं घटनेनं शासनानं कारभार कसा करावा किंवा त्याचबरोबर शासनानं कोणते कार्य करावी या संबंधीची निश्चित अशा स्वरूपाची माहिती ही संविधानामध्ये असलेली आपल्याला दिसते. मग शासनानं काही लोकांच्या अधिकारावर मर्यादा आणू नये किंवा काही वेळेला काही चुकीच्या गोष्टी करू नयेत म्हणून शासनावर त्या प्रामुख्यानं काही मर्यादा घातलेल्या असतात आणि यालाच संविधानवाद असं म्हटलं जातं. शासनाच्या अधिकारावरील मर्यादा त्या संविधानात नमूद केलेल्या असतात किंवा त्या परंपरेनं प्रस्थापित झालेल्या असतात, म्हणजे काही ज्या मर्यादा आहेत त्या प्रस्थापित झालेल्या असतात. आता खऱ्या अर्थानं संविधानवादाची सुरुवात ही 17व्या शतकातील विचारवंत जॉन लॉक यांच्या सामाजिक कराराच्या सिद्धांतातून प्रामुख्यानं ही झालेली आपल्याला दिसते. शासन चुकीच्या गोष्टी करू शकत नाही आणि जर त्या केल्या तर लोकांना त्या बदलण्याचा अधिकार आहे अशा प्रकारची हे संविधानवाद प्रामुख्याने सांगतो. म्हणजे शासनानं कोणत्या गोष्टी कराव्यात, शासनाने कोणत्या गोष्टी करू नयेत या संबंधीची माहिती ही संविधानामध्ये दिलेली असते. आता 1215 मध्ये पहा की मॅग्ना कार्टा आणि 1689 मध्ये ब्रिटिश संसदेनं सहमत केलेल्या बिल ऑफ राईट्स मार्फत राज्यकर्त्यांवर बंधनं घातली गेलेली होती. इंग्लंडमध्ये 1215 मॅग्ना कार्टा आणि 1689 मध्ये ब्रिटिश संसदेनं सहमत केलेल्या बिल ऑफ राईट्स मार्फत राज्यकर्त्यांवर बंधनं घातली गेलेली होती. म्हणजे या ठिकाणी जो काही लिखित भाग आहे त्याच्यानुसार की राज्यकर्त्यांनी काय करावं किंवा तसं आता आपल्याकडं प्रामुख्यानं पहा संसद सदस्यांना काही विशेषाधिकार दिलेले आहेत. भाषण स्वातंत्र्य आहे, अटकेपासूनचं स्वातंत्र्य आहे, त्याचबरोबर आपण पाहतो की वेगवेगळ्या प्रकारची जी काही स्वातंत्र्य आहे ती स्वातंत्र्य ह्याच्यामध्ये संविधानामध्ये नमूद केलेले. तसं या ठिकाणी इंग्लंडमध्ये 1215च्या मॅग्ना कार्टा आणि 1689च्या ब्रिटिश संसदेनं सहमत केलेल्या बिल ऑफ राईट्स मार्फत राज्यकर्त्यांवर काही बंधनं घातलेली आहेत. शासनाच्या नव्हे तर राजाच्या सुद्धा अधिकारावर त्या ठिकाणी बंधनं घातलेली गेलेली होती. 18व्या शतकामध्ये मॉन्टेस्क्यू या विचारवंतानं सत्ता विभाजनाचा सिद्धांत मांडला आणि त्याच्यामध्ये त्यानं शासनाच्या 3 घटक संस्थांमध्ये अधिकाराचं विभाजन आणि त्यातून शासनावर नियंत्रण आणण्याची कल्पना ही पुढे आणलेली आपल्याला दिसते. आता हा झाला संविधानवाद. आता आधुनिक संविधानवाद हा काय, तर आधुनिक संविधानवाद पहा की प्रामुख्याने आपण पाहतो की अमेरिकन संविधानातून हा प्रथमतः मांडला गेला. अमेरिकेमध्ये संविधानाच्या प्रथम ज्या 10 दुरुस्त्या किंवा 10 दुरुस्त्यांना बिल ऑफ राईट्स असं म्हटलं जातं की यातून शासनावर नियंत्रण आणलं गेलं. अमेरिकेच्या संविधानामध्ये ह्या पहिल्या 10 दुरुस्त्या करण्यात आलेल्या. त्या उदाहरणार्थ आता प्रथम जी संविधान दुरुस्तीनुसार व्यक्तीच्या बोलण्याच्या स्वातंत्र्यावर आणि वृत्तपत्र स्वातंत्र्यावर बंधनं घालण्यास मज्जाव केलेला आहे. तसं भारतात सुद्धा नागरिकांच्या मूलभूत हक्कावर बंधनं घालण्यास शासनास मज्जाव केलेला. म्हणजे या ठिकाणी संविधानामध्ये की भारतामध्ये सुद्धा मूलभूत हक्कावर बंधनं घालण्यास शासनास मज्जाव केलेला आपल्याला दिसतो. अलिखित संविधान असलेल्या देशांमध्ये युनायटेड किंगडममध्ये इंग्लंडमध्ये संसदेच्या सार्वत्वाचा सिद्धांत अस्तित्वात होता. म्हणजे त्या ठिकाणी सार्वत्व संसद ही सार्वभौम असलेली आपल्याला दिसते. आपण पहिल्या प्रकरणामध्ये पाहिलं की राज्याचं किंवा राज्य निर्माण करण्यासाठी सार्वत्व आवश्यक आहे आणि ह्या सार्वत्वाचे 2 प्रकार आहेत. ते म्हणजे एक
अंतर्गत सार्वभौमत्व आणि बाह्य सार्वभौमत्व. तसं युनायटेड किंगडम मध्ये संसदीय सार्वभौम असलेले आपल्याला दिसते आणि त्यामुळे तिथल्या संसदेला कोणताही कायदा बनवण्याचा अधिकार होता. म्हणजे शासनावर कोणतंही नियंत्रण त्या ठिकाणी नव्हतं. तरीही संसदेनं अन्यायकारक आणि अनियंत्रित कायदे बनवले तेव्हा ते सर्व कायदे सतर्क लोकमतापुढे टिकले नाहीत. म्हणजे त्या ठिकाणी पहा की संसद सार्वभौम होती, म्हणजे संसदेला कोणत्याही प्रकारचं कायदा बनवण्याचा अधिकार होता. म्हणजे शासनावर कोणतंही त्या ठिकाणी नियंत्रण नव्हतं. तरी संसदेनं अन्यायकारक आणि अनियंत्रित कायदे बनवले तेव्हा हे सर्व कायदे सतर्क लोकमतापुढे टिकले नाहीत. संसदेला सार्वभौमत्व त्या ठिकाणी प्रामुख्यानं नाहीये आणि ज्या संविधानानं शासनाचे अधिकार नियंत्रित केले त्या संविधानात दुरुस्ती करून शासन ही नियंत्रण काढू शकते. म्हणजे पहा की ज्या संविधानानं शासनाचे अधिकार नियंत्रित केलेले आहेत त्या संविधानात दुरुस्त्या करून शासनही नियंत्रण काढू शकतं. 1970च्या दशकामध्ये अशा प्रकारची भारतामध्ये परिस्थिती उद्भवलेली होती. आपण पाहतो की 1975च्या दरम्यान किंवा 1970च्या दरम्यान प्रामुख्यानं राजकीय परिस्थिती थोडीशी बदलली होती आणि त्या दरम्यान सत्तारूढ शासनाने काही जनतेवर किंवा लोकांच्या मूलभूत हक्कावर काही बंधन आणलेली आपल्याला दिसतात. मग सर्वोच्च न्यायालयानं शासनाच्या संविधान दुरुस्ती अधिकारावरच नियंत्रणात. आता भारताच्या राज्यघटनेची जे काही वैशिष्ट्य आहेत त्या वैशिष्ट्यामध्ये आपण पाहतो की भारताच्या राज्यघटनेचं एक प्रमुख वैशिष्ट्य आहे की संविधान दुरुस्तीच्या पद्धती त्या ठिकाणी प्रामुख्यानं दिलेल्या आपल्याला दिसतात. आता या संविधान दुरुस्तीच्या पद्धती आहेत त्याच्यामध्ये प्रामुख्यानं आपण पाहतो की संसदेच्या साध्या बहुमतानं, संसदेच्या विशेष बहुमतानं, संसदेच्या संसदेच्या बहुमतानं आणि निम्म्याहून अधिक घटक राज्यांच्या मान्यतेनं या संविधान दुरुस्त्या करू शकतात. आता भारताच्या सर्वोच्च न्यायालयानं शासनाच्या संविधान दुरुस्तीच्या अधिकारावरच काही नियंत्रण आणलेलं आहे. न्यायालयानं असं म्हटलेलं आहे की भारतीय संविधानाला एक मूळ संरचना आहे, बेसिक स्ट्रक्चर आहे आणि ती कोणत्याही स्वरूपामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये बदलता येणार नाही. शासन इतर कोणतेही बदल करू शकते पण जो मूळ ढाचा आहे त्या मूळ ढाच्याला किंवा मूळ संरचनेला कोणत्याही प्रकारचं धक्का लागता कामा नये. यालाच मूळ संरचना असं म्हटलं जातं. आता संविधान वाद म्हणजे केवळ शासनाच्या अधिकारावर नियंत्रण एवढंच नव्हे तर संविधानाच्या भावनेचं पालन करणं, स्पिरिट ऑफ कॉन्स्टिट्यूशन. म्हणजे प्रामुख्यानं पहा की संविधान वाद म्हणजे केवळ शासनाच्या अधिकारावर नियंत्रण नव्हे तर संविधानाच्या भावनेचं पालन करणं, स्पिरिट ऑफ कॉन्स्टिट्यूशन हे. आणि जी तत्व संविधानाची पायाभूत तत्वे आहेत ती सत्तेवर असणाऱ्यांनी पाळणं याला संविधानिक नैतिकता असं म्हटलं जातं. म्हणजे संविधानाची जी पायाभूत तत्वे आहेत, संविधानाचं जे महत्व आहे ते सत्तेवर असणाऱ्या लोकांनी पाळलं तरच त्याला संविधानिक नैतिकता असं म्हणता येईल. अशा प्रकारे आपण विद्यार्थी मित्रांनो जे संविधानाचे जे दोन प्रकार आहेत की संविधान जे लिखित किंवा अलिखित स्वरूपामध्ये असू शकतं या त्याचबरोबर संविधानवाद म्हणजे काय किंवा संविधानवाद याचा अर्थ की शासनाचे अधिकार मर्यादित असणं, शासनाच्या अधिकारावरील मर्यादा संविधानात नमूद केलेल्या असणं या गोष्टींचा अभ्यास आपण थोडक्यात केलेला आहे. त्याचबरोबर संविधान नैतिकता किंवा संविधान प्रामुख्यानं आपण पाहिलं की संविधान नैतिकता कशाला म्हटलं जातं की जी तत्व संविधानाची पायाभूत तत्व आहेत ती सत्तेवर असणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी पाळणं याला संविधानिक नैतिकता असं म्हटलं जातं. संविधान या अर्थी की संविधान हे महत्वाचं आहे. विद्यार्थी मित्रांनो 26 नोव्हेंबर हा आपण संविधान दिन म्हणून साजरा करत असतो कारण या दिवशी आपण संविधान प्रवर्तित केलेलं आहे. प्रामुख्यानं आपण पाहतो की 26 नोव्हेंबर 1949 आपण खऱ्या अर्थानं 26 जानेवारी 1950 पासून कारभार करत आहोत पण घटना समितीनं किंवा यांनी लोकांनी या संविधानाची पालन किंवा संविधान जे अधिकृत केलेलं आहे ते प्रामुख्यानं आपण 26 नोव्हेंबर 1949 पासून केलेलं आहे. धन्यवाद.